तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं खूप स्वागत आहे. तर कांचन रसोईघरमध्ये आज बनलेला आहे सुरमई फिश करी आणि फिश फ्राय आणि स्पेशल ट्रेडिशनल टाईप आणि मटक्यामध्ये बनलेला आहे. तर कसं बनवायचं ते बघूया आपण, पूर्ण रेसिपी बघा. तर आपण आता फिश करीसाठी काय काय साहित्य लागते बघूया. तर बघू शकता तुम्ही, मस्त हे पूर्ण साहित्य काढलेलं आहे. मी वाटण्यासाठी आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसण, काश्मीरी मिरची घेतलेली आहे, अद्रक घेतलेली आहे आणि हे खोबरं, धणे आणि खसखस घेतलेली आहे. खसखस 2 चमचे घेतलेली आहे, थोडंसं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा धणे घेतलेले आहे. आणि खड्या मसाल्याचा आपण कोणताही वापर केलेला नाही. आणि हे रेडीमेड मसाला, तिखट, हळद आणि हा फिश फ्राय मसाला आहे. आणि एकाच रेसिपीमध्ये आपण करी आणि फिश फ्राय दाखवणार आहे. तर कशी करायची बघा. चला, आता ही फिश छान मस्त धुवून घेतलेली आहे आपण स्वच्छ. आता आपल्याला 20 मिनिटासाठी हळद, मीठ आणि लिंबू लावून याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे 20 मिनिटं. तर आपण मस्त छान असं लिंबू पिळूया. आणि छान मस्त 20 मिनिटं झाले ना, एकदम छान मस्त मीठ आणि हळद आणि लिंबू मध्ये मस्त ते मुरून जाते. हे बघा, मीठ आणि हळद. चला, तर मला किती दिवसाच्या भरपूर जणांचे कॉल येऊन गेले आणि कमेंट येऊन गेल्या की फिश करीचा व्हिडिओ दाखवा, फिश करीचा रेसिपी दाखवा. त्यामुळे आज आता फायनली दाखवू लागले. हे 20 मिनिटासाठी आपण मॅरिनेटसाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करू. आपण हे साहित्य घेतलेले आहे ग्रेव्हीसाठी. तर ग्रेव्ही कशी बनवायची चला. तर मी आता हे धणे आणि हे खोबरं अगोदर मी भाजून घेतलेलं आहे ना, ते आता बारीक करून घेते. आणि बाकीचं कोणतंही मी भाजलेलं नाहीये, कच्चाच कांदा आहे, टोमॅटो कच्चाच आहे, लसण वगैरे सगळं कच्चं. तर हे खोबरं लवकर बारीक होत नाही म्हणून मी अगोदर बारीक केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण आता छान ही भिजवलेली काश्मीरी मिरची, हे आल्याचे तुकडे, लसण, कोथिंबीर, टोमॅटो आणि हा कांदा, हे सगळं छान मस्त आता हे वाटण्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. तर आपण थोडंसं पाणी ऍड करूया याच्यामध्ये आणि मस्त एकदम अशी बारीक, एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे आपली ग्रेव्हीची. तर बघू शकता ही अशी मस्त बारीक बनवायची. ही ग्रेव्ही आपण थोडी फ्रायसाठी काढून ठेवूया. तर मडक्यामध्ये आपण मस्त छान फोडणी देऊन घेऊया. तर इकडे बघा, आपले अर्धा तास होत आलेले आहे. मस्त आपली फिश पण छान मुरलेली आहे. तर चला, छान मस्त आपण तेल घालूया याच्यात. तर बघा, तेल छान तपलेलं आहे आणि कांदा आपण मस्त टाकूया. आणि कांदा आपल्याला पूर्ण असा ब्राऊन वगैरे काही होऊ द्यायचा नाहीये. थोडासा मस्त थोडासा तळू देऊ आपण आणि लगेच आपल्याला ग्रेव्ही ऍड करायची आहे. तर बघा, जास्त आपल्याला मस्त ब्राऊन वगैरे काही होऊ द्यायचा नाही कांदा. हे अशा प्रकारे मस्त तेलात थोडासा तळलेला आहे. आणि आता आपण ही ग्रेव्ही आपल्याला टाकायची आहे. पण त्या अगोदर आपण हे तिखट मीठ मसाला टाकून घेऊया. आणि मीठ थोडंच वापरलेलं आहे मी, कारण आपण फिशला पण मीठ लावलेलं होतं ऑलरेडी. तर बघू शकता, वाव, एकदम छान मस्त सुगंध येत आहे. थोडंसं आपण हे भांड विसळून टाकूया पाण्याचं आणि याच्यावर मस्त छान आता आपल्याला 15 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर बघा, मस्त आपल्याला एकदम छान मस्त फ्राय करायचा आहे मसाला, कारण आपण कच्चाच मसाला घेतलेला आहे. तर मीडियम फ्लेमवर ठेवायचा. आता ग्रेव्ही पूर्ण फ्राय होईपर्यंत आपण फिश मस्त फ्राय करून घेऊया ग्रेव्हीला मसाला लावून. तर ही ग्रेव्ही आपण घेतलेली, ती ग्रेव्ही आणि हा फ्राय मसाला मिक्स करूया.
तर बघा आपण हे असं मी केलेला आहे मिक्स मसाला आता आपला ग्रेव्ही आणि फिशचं फ्रायचा. तर हे असं पूर्ण लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही पद्धत मी माझ्या मनानं म्हणजे मी असं पहिली वेळेस बनवलेली आहे फिश. तर मी माझ्या पद्धतीने कोणी म्हणजे विचारतं की त्या ग्रेव्हीमध्ये जेव्हा फिश टाकतो आपण तर ते फिश पानचट होते. तर मग मी हे असं पद्धत म्हणजे थोडंसं डोकं लावलं, म्हटलं असं भरून बघू आपण. तर मी आता ही फ्राय करणार आणि याला पूर्ण उकळी आली आपल्या ग्रेव्हीला, नंतर त्याच्यामध्ये आपण फिश सोडणार आहे, म्हणजे आपले फिशचं चव जाणार नाही, पानचट लागणार नाही फिश. त्यामुळे मी आता अशी बनवू लागली. तर माझी पद्धत कशी वाटली नक्की सांगा. तर अशा छान छान मस्त रेसिपीसाठी गावरान वगैरे सगळ्या हॉटेलसारख्या पूर्ण रेस्टॉरंट स्टाईल अशा रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंट करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल की अजून जास्त की छान छान रेसिपी बनवण्यासाठी. आणि तुमच्याकडे अजून काही रेसिपी असेल तर मला सांगत जा की हे बनवा म्हणून, तर मी बनवत जा. आपण मस्त छान फ्राय करून घेऊया. तवा ठेवलेला आहे गॅसवर मस्त. आता तवा छान तपू देऊया. आपण आता मस्त असं तेल सोडून घेऊया सगळीकडून आणि असं एक एक पीसेस मस्त असा टाकूया त्यावर. तर बघू शकता मस्त आता एका साईडने मस्त फ्राय होऊ द्यायचं, तेव्हाच मग आपण अशी दुसरी साईड परतून घेऊ. तर बघा छान मस्त आपण एक साईड आता बारीक गॅसवर अशी फ्राय करून घेतलेली आहे. आणि फिश कशी लगेच होती ती 5 मिनिटातच एकदम नरम होऊन जाते. तर बघू शकता एकदम मस्त छान अशी फ्राय झालेली आहे ती. वाव, एकदम मस्त छोट्या म्हणजे कमीच गॅसवर ठेवायचं. आता ह्या साईडने आपण 5 मिनिटं होऊ देऊ. तर बघा एकदम मस्त फ्राय झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही हे बघा एकदम छान मस्त शिजलेली पण आहे आपली फिश मस्त. हे बघा हे बघा, वाव एकदम छान मस्त सुगंध येत आहे. तर बघा आता हे फिश फ्राय मस्त झालेली आहे, मी काढून ठेवलेली आहे फ्राय. तर आपली ग्रेव्ही पण छान मस्त रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त ग्रेव्ही झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं हे ग्रेव्ही वाढूया, कोमट पाणी टाकूया आपण थोडं, आपल्या सोयीनुसार घट्ट पातळ ठेवायचं ते. तर आपण याच्यामध्ये आता छान मस्त ही फ्राय केलेली फिश सोडून देऊया ग्रेव्हीमध्ये. तर बघा आता आपली फिश तर एकदम छान मस्त शिजलेलीच आहे, पण थोडीशी आपण टाकली ना, थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला. 2 मिनिटं पण बंद केलेलं आहे मी. तर बघू शकता मस्त अशी थोडीशी उकळी आलेली आहे त्याला. आणि मस्त आता वरतून छान जाणार आहे कोथिंबीर. आणि याच्यामध्ये चमचा न घालता थोडस आपण त्याला असं हलवून घ्यायचं कपडा धरून. तर बघा म्हणजे आपली कोथिंबीर पण मिक्स होती. आणि पूर्ण पीस टाकल्याच्या नंतर मी फिशचे त्याच्यामध्ये अजिबात चमच्याचा वापर केलेला नाही, कारण आपले पीस तुटू शकतात. तर बघा तुम्ही
मसाले वगैरे एकदम घरचेच वापरलेले आहे मी आणि खडा मसाला नाही वापरला. एकदम तरी वगैरे पण एकदम नॉर्मल आलेली आहे आणि एकदम गावरान पद्धतीने अशी बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त छान आता आपली झालेली आहे फिश करी रेडी. तर बघा एकदम मस्त. वाव. एकदम मस्त झणझणीत गावरान पद्धतीने आणि मटक्यामध्ये आपली फिश करी रेडी आहे. तर बघा मस्त आता आपण ही फ्रायवाली आपण छान मस्त ठेवूया. बघा एकदम जास्त आपले गाळ पण शिजलेली नाही आणि एकदम मस्त असे हातात पण एकदम असे नरम नरम लागतात पीस. तर बघा किती एकदाच एकाच रेसिपीमध्ये आपण मस्त फिश फ्राय आणि फिश करी बनवलेली आहे आणि सुरमई फिश करी आहे ही. तर अशाच छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझे रोजचे छान छान असे नवनवीन मस्त तुम्हाला व्हिडिओ येऊन जातील रेसिपीचे. आणि याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला पद्धत माझी आणि पहिल्यांदा मी बनवलेली आहे तर सांगा.